नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून महिलांनी अर्ज केला नसेल तर ही शेवटची संधी असेल. या संदर्भात तारीख वाढ केलेली आहे. जी आर या संदर्भातला आलेला आहे. नक्की काय जी आर आहे, कधीपर्यंत तारीख वाढलेली आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तो तुम्ही टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करून ठेवा, जेणेकरून आमच्या नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, हा अशा पद्धतीचा जी आर महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा. या जी आर मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे तर ती महत्वाची बाब आहे आणि ते आपण पाहूया. तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल बघा, हा जो 1 नंबरचा बॉक्स आहे याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी क्लिअर क्लिअर सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत, म्हणजे जी काय अंमलबजावणी केली होती तर त्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याबाबत यांनी निर्णय घेतलेला आहे. आता तो निर्णय काय असेल, कसा असेल, त्याच्याबद्दल आपण महत्वाची जी बाब आहे ती महत्वाची बाब वाचूया, म्हणजे आपल्याला जे काय असेल ते क्लिअर होईल. तर हे पहा, इथे तुम्हाला 1 नंबरला जी प्रस्तावना दिलेली आहे ना, या प्रस्तावनेमध्ये सर्व गोष्टी दडलेल्या आहेत. बाकी कुठेही बाकी जी आर मध्ये काही राहिलेलं नाहीये. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर वाचूया आपण प्रस्तावना. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्याच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णय 3/7/2024 मधील परिच्छेद ड मध्ये सदर योजनेत आता 31/8/2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31/8/2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1/7/2024 पासून दरमहा ₹1,500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 31/8/2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची जी बाब आहे ती आपण इथे पाहूया. बाकी कुठलीही गोष्ट आपल्याला पाहण्यासारखी नाहीये. आता काय महत्वाची बाब आहे तर इथे पहा, सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे, सगळ्यात अति महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथं दिलेला आहे त्यांनी, की योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 31/8/2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा आहे. म्हणजे जी तुम्हाला आहे ना, इथे वरच्या साईडला जी त्यांनी सांगितलं होतं की 31/8/2024 नंतर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. तर तो जो फॉर्म आहे ना, तो तुम्हाला 31/8 नंतर पण तुम्ही भरू शकता. 31 ऑगस्ट नंतर पण तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार आहे. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही फॉर्म होता, तो फॉर्म 31 ऑगस्ट 2024 नंतर पण स्वीकारला जाणार आहे. आज तारीख आहे 3/9/2024. तुम्ही 31 ऑगस्ट नंतर 1 सप्टेंबर पासून ते पुढे जोपर्यंत शासनाचा जी आर येत नाही की बाबा माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज घेण्याचं थांबवा, तोपर्यंत हे अर्ज चालू राहतील. तर मित्रांनो, आपल्या घरातल्या बहिणी असतील किंवा आपल्या घरातले जे कोणी महिला विभाग असेल तर त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यांना माहिती होऊ द्या की महाराष्ट्र शासनाने ही योजना एक्सटेंड केलेली आहे, वाढवलेली आहे. जेणेकरून ज्या ज्या महिला या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्या महिला हा योजनेचा फॉर्म भरतील आणि त्यांना ते ₹1,500 दरमहा मिळत राहतील. त्याचा लाभ त्यांना मिळेल. आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.